नमस्कार, रोकटोकमध्ये आपलं स्वागत। तुम्ही कुठल्याही शहरातले रहिवासी असलात तरी घरातून निघाल्यापासून घरी परत येईपर्यंत जागोजागी तुम्हाला भेटणारा एक घटक आहे उपवन, उद्यान, दवाखाने, मंदिर अशा सगळ्या ठिकाणी आपल्याला फेरीवाले भेटतात। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहराला येणारा बकालपणा दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं फेरीवाल्यांबद्दलचं धोरण निश्चित करण्याचे आणि अधिकृत फेरीवाल्यांना लायसन्स देण्याचे आदेश दिले। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना केली। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी याबाबतचा सर्वेक्षण अहवाल देखील दिला। इथपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र त्यानंतर सुरू झालेले प्रकार पालिका प्रशासनाच्या आणि कारभारावर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत। प्राध्यापक भौमिक यांनी सर्वेक्षण अहवाल दिला असताना पुन्हा पालिकेनं स्वतःचं वेगळं सर्वेक्षण का बरं सुरू केलं? फेरीवाल्यांकडून फॉर्मच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहेत, ते कशा करता? फेरीवाल्यांना लायसन्स देण्यासाठी लावण्यात आलेल्या निकषांचा गैरफायदा घेत जुन्या तारखेच्या पावत्या देऊन पैसे तर उकळले जात नाहीत ना? आणि फेरीवाल्यांचा मुंबईचा नेमका प्रश्न तरी काय आहे, तो सुटणार तरी कसा? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मुंबईचे हेरा फेरीवाले या खास कार्यक्रमात। मुंबईचे हेरा फेरीवाले या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी सध्या मुंबईतल्या रस्त्यांवर बीएमसी मार्फत फेरीवाल्यांचं सर्वेक्षण सुरू आहे। पण हे सर्वेक्षण करताना अनेक त्रुटी समोर येत आहेत। लायसन्ससाठी सर्वेक्षण सुरू असल्याचं कळताच मुंबईतल्या रस्त्यांवर अचानक फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे। यामुळे 15 वर्ष जुन्या फेरीवाल्यांबरोबर एक दिवसापूर्वी दुकान मांडलेल्यांचंही सर्वेक्षण सुरू आहे। याचा गैरफायदा सर्वेक्षण करणारे काही पालिका अधिकारी घेत आहेत। 100 रुपयांचे फॉर्म्स काही ठिकाणी 1000-1500 रुपयांना विकले जात आहेत। लायसन्स देण्याचं आश्वासन देऊन काही दलालही फेरीवाल्यांकडून पैसे उकळत आहेत। कितने हॉकर्स बैठते हैं, क्या बेचते हैं वगैरह, वो सब हमारे पास डेटा है, वो हमने बीएमसी को भी सबमिट किया है। तो अभी वो एक काम कम से कम इतना ही कर सकते हैं कि अभी जब वो लोग जो नया जो सर्वेक्षण कर रहे हैं लाइसेंसिंग के लिए, तब एटलीस्ट ये डेटा मैच कर सकते हैं ना। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेनं सांगितल्यानुसार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक शरीत भौमिक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतल्या 3 वॉर्डांमध्ये फेरीवाल्यांचं सर्वेक्षण केलंय। पण सर्वच कामात खाबुगिरीची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल तर बासनात गुंडाळलाच, शिवाय त्यांना उर्वरित ठिकाणचं सर्वेक्षणही करू दिलं नाही। जेव्हा आम्ही टाउन वेंडिंग कमिटीमध्ये सांगितलं त्यांना, तेव्हा कारवाई होणारच। पण तिथे सांगून सुद्धा मोठे ऑफिसर ऐकत नाही, याचा अर्थ खालपासून वरपर्यंत सर्वांना माहीत आहे। आणि हा करप्शन फक्त खालच्या लोकांच्या नाही, संपूर्ण बीएमसीचे जेवढे ऑफिसर्स आहेत सगळे इन्व्हॉल्व। शहर फेरीवाला धोरण राबवण्यासाठीचा रोडमॅपच महापालिकेजवळ तयार नाहीये, त्यामुळे हा गोंधळ उडालाय। तसंच जाऊ तिथं खाऊ या अधिकाऱ्यांच्या धोरणाचा परिणामही इथे झालेला दिसून येतोय। फेरीवाला धोरण राबवण्याच्या पहिल्या टप्प्यातच पालिका कर्मचाऱ्यावर खाबुगिरीचे आरोप होत आहेत। लायसन वाटपावेळी तर ही काबुगिरी आणखी जोरात चालणार आहे। त्यामुळं गरज आहे हे धोरण पारदर्शीपणे राबवण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। आपण पाहिला या विषयावरचा एक खास रिपोर्ट। या मुंबईचे हेरा फेरीवाले या कार्यक्रमात आज मी आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक शरीत भौमिक। प्राध्यापक शरीत भौमिक हे एक नामवंत प्राध्यापक आहेत आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यामध्ये ते कार्यरत आहेत। भौमिक सर, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत संदीप देशपांडे। संदीप देशपांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते आहेत आणि या विषयावर अत्यंत आक्रमक भूमिका त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने अलीकडच्या काळामध्ये आपल्याला घेतलेली दिसते। संदीपजी, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत दयाशंकर सिंह। दयाशंकर सिंह हे आझाद हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आहेत आणि जे फेरीवाले आहेत त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांचा आवाज किंवा त्यांच्या समस्या, त्यांची याबद्दलची काय मागणी आहे या संदर्भात ते आपल्याकडे विवेचन करणार आहेत। या कार्यक्रमासाठी काही क्षणात आपल्याबरोबर मनोज कोटक, भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोज कोटक हे सुद्धा असणार आहेत। या कार्यक्रमासाठी सहभागी होण्याकरता मी मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांना फोन केला होता। त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते
येऊ शकत नाहीत असं त्यांनी कळवलं आणि खरोखरच त्यांचा आवाज अतिशय आजारी असल्यासारखा येत होता. तेव्हा त्यांनी काही नावं सुचवली, त्यातल्या प्रत्येकाशी आम्ही संपर्क साधला. त्यातल्या तृष्णा विश्वासराव यांनी सभागृह नेत्या शिवसेनेच्या त्यांनी यायचं कबूल केलं, परंतु अजूनपर्यंत तरी या कार्यक्रमात त्या वेळेवर पोहोचलेल्या नाहीत. वारंवार शब्द देऊनही शिवसेनेचे नेते तो शब्द पाळत नाही आहेत. त्याचं काल राजन विचारे हे उदाहरण होतं, आज तृष्णा विश्वासराव हे दुसरं उदाहरण आहे. आपण कार्यक्रमाला तरी सुरुवात करूया. त्यांची बाजू येणं अत्यंत महत्त्वाचं होतं म्हणून मी हा खुलासा केला. सर्वप्रथम मी जातोय भौमिक सरांकडे. भौमिक सर, फेरीवाले ही अत्यंत जटिल समस्या झालेली आहे. फेरीवाले तर प्रत्येकाला हवे असतात. स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर फळं घ्यायला, भाजी घ्यायला आम्हाला फेरीवाले हवे असतात, परंतु त्या फेरीवाल्यांमुळे पदपथ अडले जातात. ट्रॅफिकला फार मोठ्या प्रमाणावर तिकडे अडथळा निर्माण होतो, रस्त्यावर घाण निर्माण होते, प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. आमचे पदपथ आणि आमची जी सगळी वाहन व्यवस्था आहे, आमची रेल्वे स्टेशन्स आहेत, ही हॉकर्ससाठी बांधलेली नाहीत. तरीसुद्धा तिकडे अधिकृत आणि अनधिकृत अशा प्रकारचे फेरीवाले असतात. सध्याची अवस्था नेमकी काय आहे? आपण काय सर्वे केलात? त्या सर्वेतनं बाहेर काय आलं? धन्यवाद. मैं हिंदी में बोलूँगा. बिल्कुल. वेल, इसके जो आप कह रहे हैं कि ये हाँ कुछ जगह ऐसे हैं जैसे रेलवे स्टेशन, बस अड्डा वगैरह में जहाँ फेरी वाले बहुत ज़्यादा होते हैं. और लेकिन अगर आप वो सुप्रीम कोर्ट के जो रूलिंग है उसमें अगर देखेंगे आप, जो कानून जो पास किया है केंद्र सरकार ने, उसमें भी देखेंगे इसको कहते हैं नेचुरल मार्केट्स. ये कुछ जगह ऐसे हैं जहां आप चाहे या ना चाहे वहाँ मार्केट होगा ही, क्योंकि ये पब्लिक के लिए अच्छा है. क्योंकि आप जैसे हॉस्पिटल के बाहर आपको लोग मिलेंगे जो फल बेचते हैं, खाना बेचते हैं वगैरह, क्योंकि ये जो दूर दूर से आते हैं यहाँ, विशेष करके पब्लिक हॉस्पिटल में, उन लोगों के लिए भी कुछ चाहिए. अच्छा, फिर दूसरी बात है कि स्टेशन में जब लोग वापस आते हैं ऑफिस से, तो वो लोग चाहते हैं कि कुछ फल या कुछ भाजी वहाँ खरीद के घर में जाए. अगर उसे आप कहेंगे कि नहीं, आप एक ऑटो रिक्शा पकड़ के म्यूनिसिपल मार्केट में जाइए, फिर उसके बाद आप घर में जाइए, तो ये भी सही बात है कि स्टेशंस में बहुत ज़्यादा जैम होता है और हमारे स्टेशन उस तरफ से बनाया नहीं है इसके लिए. लेकिन बात ऐसी है कि हमने तो 2-3 स्टेशंस के सर्वे किया था. हमें 3 वार्ड में हम लोग शुरू किया. मुंबई ये कॉरपोरेशन ने हमें बताया था कि 24 वार्ड में ये सर्वेक्षण करना है. और कितने फेरी वाले आपको मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने ही सर्वे करने के लिए कहा था? हाँ, वर्क ऑर्डर भी दिया हमें. तो उसने कहा था कि सबसे पहले हमने कहा कि 3 वार्ड के सर्वे करेंगे एज पायलट स्टडी, और उसके बाद हम लोग बाकी 21 वार्ड लेंगे. हमारा कहना था कि जितने सारे हॉकर्स हैं, और वो म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने भी हमें वही कहा था, एडिशनल कमिश्नर वगैरह, कि हम नहीं चाहते कि यहाँ कोई डिस्प्लेसमेंट हो. हाँ, तो अभी देखना है कि इन लोगों को किस तरह से अकोमोडेट किया जाए, जिसके लिए रत्ना संसद के डायरेक्टर भी वहाँ थे, क्योंकि वो जो आर्किटेक्ट है वो तब दिखा सकते हैं कि स्टॉल किस तरह से स्पेस सेव कर सकते हैं वगैरह का. फिर हमने ऐसा बहुत सारे सजेशंस भी दिया, जैसे चेंबूर स्टेशन में चेंबूर ईस्ट में वो बहुत ही माने भीड़ जमता है, लोगों को चलने में मुश्किल होती है, लेकिन लोग खरीदते भी है वहाँ. तो हमने ऐसा सजेशन दिया था कि कुछ जगह, जैसे बहुत स्टेशन के वहाँ जहाँ कॉन्सेंट्रेशन है, उसके नज़दीक ही आप देखेंगे कुछ रास्ते हैं जो खाली पड़े हैं. तो वहाँ अगर जैसे स्टेशन के बाहर, दिस वॉज म्यूचुअली एग्रीड, जो वहाँ आप अगर पेरिशेबल कमोडिटीज रखेंगे, जैसे फ्रूट्स, वेजिटेबल्स, भाजा आणि फळं, हाँ, जो लोग जब ट्रेन से उतरते हैं वो वही खरीद के जाते हैं डेली, तो उनके लिए सुविधा के लिए रखना चाहिए. फूड वेंडर्स को भी रख सकते हैं वहाँ. और जो लोग बाकी सब है, जैसे वो रेडीमेड गारमेंट्स वगैरह बेचते हैं, उसको थोड़ा दूर हटा सकते, जहाँ मैंने वहाँ उसको दूर रिहेबिलिटेट कर सकते हैं, जहाँ वो रास्ता खाली रहता है. तो उससे अपने आप ही एक नेचुरल मार्केट बन जाएगा, क्योंकि लोग जो अगर खरीदना चाहते हैं वो वहीं जाएंगे. लेकिन आप अगर भाजी वाले को अगर 1 किलोमीटर दूर पहुँचा देंगे तो उनको कोई ये नहीं होगा, तब वो कुछ उनके मार्केट ही खराब हो जाएंगे, वो सड़ भी जा सकते हैं भाजी. तो इस तरह से हमने बहुत सारे सजेशंस दिया था कि कुछ जगह में जहाँ कॉन्सेंट्रेशन होता है किस तरह से डिकंजेस्ट करना है. और दूसरा बहुत बड़ा चीज़ है जो दोनों ने किया, हमारे रत्ना संसद और हमने देखा कि सबसे बड़ा लेकिन ऑब्जेक्शन आते हैं, जो ऑब्स्ट्रक्शन आते हैं, हम लोग सोचते हैं फेरी वाले, क्योंकि हमारे एक टेंडेंसी भी है कि शहर के जितने गरीब लोग हैं वही सब हमारे सब प्रॉब्लम्स क्रिएट करते हैं, झोपड़पट्टी में रहने वाले, फेरी वाले वगैरह वगैरह. लेकिन एक्चुअली हमने जो देखा दादर स्टेशन में देखा, आपके बाकी जगह में,
कि एक्चुअली इट इज द ट्रैफिक विच इज कॉजिंग, देयर इज पार्क्ड कार्स विच आर कॉजिंग द प्रॉब्लम। वो दिन भर जो पार्क करते हैं, सुबह जो लोग ऑफिस में जाते हैं स्टेशन के बाहर, या तो जो लोग दुकानदार हैं वो लोग सुबह 8 बजे से रात 8 बजे तक वो वहां पार्क करते हैं। हम लोग, हमारे पास फोटोज भी है। त्या गाड्यांची जागा जर उपलब्ध झाली तर खऱ्या अर्थानं हॉकर्सची समस्या सुटू शकते, कंजेशन कम हो सकता है रोड का। आपल्याबरोबर मनसेचे संदीप देशपांडे आहेत। संदीप देशपांडे, तुमच्याकडे येण्यापूर्वी मी मनोज कोटक यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो। मनोज कोटक, आपलं स्वागत। भारतीय जनता पक्षाचे गटनेते आहेत। मनोज कोटक, आत्ता शरद भौमिक यांनी जो सर्वे केला त्या सर्वेचे जी काही त्याचे निष्कर्ष होते ते निष्कर्ष सादर केले, त्यात त्यांनी सांगितलं की गरिबांमुळे नाही तर गरिबांइतकंच श्रीमंत तिकडे गाड्या पार्क करतात त्याच्यामुळेही खूप मोठी प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे। परंतु ज्या फेरीवाल्यांसाठी हा सर्वे करण्यात आला होता, मुंबई महानगरपालिकेनीच शरद भौमिक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा विद्वज्जन लोकांना हा सर्वे करायला दिला होता। असं असताना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याकरता म्हणून हा सर्वे आपण का नाही वापरला? महानगरपालिकेने सर्वे पुन्हा का बरं केला? असं आहे की महानगरपालिकेने ज्या पद्धतीने टीसकडून सर्वे करून घेतला आणि केंद्र सरकारने 2012-13 मध्ये ज्या बिलला इंट्रोड्यूस केल्यानंतर सुप्रीम कोर्टने जी गाईडलाईन दिली, ह्या गाईडलाईनच्या आधारे फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं किंवा त्यांची संख्या वाढवणं हे त्या बिलमध्ये अभिप्रेत होतं आणि 2012-13 आलेल्या बिलमुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे आणि ह्या सगळ्या गोंधळाला हे बिल जबाबदार आहे। मुंबईचे हेराफेरीवाले या विषयावर आपण चर्चा करतो। आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडे, प्राध्यापक शरद भौमिक, दयाशंकर सिंह आणि मनोज कोटक। संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावर प्रचंड आक्रमक भूमिका घेतली, या संपूर्ण सर्वेक्षणाला विरोध केलेला आहे। तर सर्वेक्षण हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होतंय आणि ते का होतंय, त्याच्यातले घोळ कशामुळे झाला, याचे काहीच स्पष्टीकरण आपल्याला मनोज कोटक यांनी दिले। तरी सुद्धा तुमचा विरोध कायम आहे? हो, विरोध याच्यासाठी कायम आहे आमचा सर्वेक्षणाला। एक तर ज्या पद्धतीने सर्वेक्षण केलं गेलं त्यावेळेला कुठल्याही नगरसेवकांना किंवा सभागृहातले जेवढे नगरसेवक, मी आमच्या पक्षाचं नाही म्हणत, सभागृहातले 227 नगरसेवकांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात घेतलं नव्हतं। सर्वेक्षण करताना असं झालं की सर्वेक्षणाच्या आड पैसे उकळायची सिस्टीम चालू झाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं। म्हणजे आज समजा एका पर्टिक्युलर फुटपाथवर सर्वेक्षण चालू आहे, तिकडे 2 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करायचं, 4 फेरीवाले सोडून द्यायचे, मग ते 4 फेरीवाले मागे लागतात की आमचं सर्वेक्षण करा, मग त्यांना सांगायचं की ठीक आहे तुम्ही 1000 रुपये द्या किंवा 2 जो काय रेट असेल तो, त्याप्रमाणे पैसे घ्यायचे, त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना तो रजिस्टर फॉर्म द्यायचा 100 रुपयाचा। बरं, हे सर्वेक्षण झालं म्हणजे त्यांना स्टॉल मिळणार आहेत का? तर असंही नाहीये। पण एक भावना अशी सगळ्या फेरीवाल्यांमध्ये पोहोचवली गेली की तुमचा फोटो काढला की तुम्हाला परमनंट आपण जागा मिळणार दयाशंकर आहे। सिंह यांना विचारूया। दयाशंकर सिंह, हे खरोखरच असं होतंय का की 2 फेरीवाल्यांना सर्वेक्षणात गणलं जातं आणि पुढचे 4 सोडले जातात आणि त्याच्या पुढच्याला पुन्हा 2 घेतलं जातं आणि पैसे उकळले जात आहेत? बरेच ठिकाणी असं आहे, मला पूर्ण पाठिंबा आहे आपले साहेबांबरोबर। कारण बरेच ठिकाणी असं आहे की BMCचे जेवढे लोक आहे ते ओळखतात, त्यांना कोणी असे पैसे काढून देतात, ते सगळे मीडिएटर लोक आहे। ते म्हणतात आमच्या साहेबांबरोबर वाटाघाटी झालेली आहे, आम्ही तुम्हाला देईन, तुम्ही 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, 100 रुपये साहेबांना देईन, आणि 500 रुपये खिशात ठेवतात आणि कोणाला पण आणतात। थोडे असे हे घेऊन बसतात, 2 किलो फ्लावर बसतात। आता तर ते मीडिएटर होते ते जाऊ द्या, आता नगरसेवक पण लोक असं करत आहे, नगरसेवक स्वतःचीच माणसं बसवतात फेरीवाले म्हणून। हो, आणि ते 50 लोकांना आणले, ह्यांना आणले, त्यांना आणले, आम्ही त्यांना हे देऊ, ते प्रत्येक ठिकाणी चालू आहे। पण दयाशंकर आणि सिंह, मी टाउन बेंडिंग कमिटीमध्ये आहे, आदरणीय कुंठे साहेबांना मी सरळ सांगितलं, साहेब हा पद्धती आहे ना ही बरोबर नाही आहे। ज्यांच्याकडे पुरावा आहे 10 वर्षापासून, 5 वर्षापासून, 20 वर्षापासून, 15, त्यांच्याकडे जे फेरीवाले अधिकृतपणे बसतात त्यांच्याकडे काय पुरावा, आणि जे फेरे अनधिकृत
वाले म्हणून बसतात, त्यांच्याकडे काय पुरावा? आणि सर्वसामान्य प्रेक्षक जो हा कार्यक्रम बघतोय, जो बोरिवली असेल, कांदिवली असेल, अंधेरी असेल, ठाणा असेल, कुठल्याही स्टेशनच्या बाहेर उतरला की हा भाजीवाला अधिकृत आहे की अनधिकृत आहे हे का त्याच्या कपाळावर लिहिलेलं नाही, तो ओळखणार कसा? हे बघा, 1962 पासून एकही फेरीवाल्यांना लायसन्स दिला गेलं नाही. म्हणजे त्याच्यानंतर जे जन्माला आले आणि जे बसले ते सगळे अनधिकृतच आहेत. हो आहे, सगळे म्हणजे मुंबईतले 90% फेरीवाले अनधिकृत आहेत? नाही, 95%. 95% अनधिकृत आहेत. 15,159 फेरीवाले. उत्तम. आता मला सांगा, या सगळ्यामध्ये एक पॅरलल काळ्या पैशाची सिस्टीम चालत नाही का? हो, बरोबर आहे. म्हणजे एका फेरीवाल्याच्या गल्लीचा एक कोणतरी मुखिया असतो, दादा असतो, लीडर असतो, जे काय आपण नाव द्याल ते, तो एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जेवढे फेरीवाले आहेत त्यांच्याकडनं कलेक्शन करतो आणि ते कलेक्शन तो विविध वाटांनी महानगरपालिकेचे अधिकारी असतील, लोकल पोलीस स्टेशन असेल, लोकल आणखी नगरसेवक असेल, यांना पुरवत असतो. हे वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राला एकदा सांगून टाका खरं काय आहे ते. लोकांना कळलं पाहिजे, कारण लोकांचा फेरीवाल्यांवर राग आहे आणि यांचा सर्वेक्षणावर राग आहे. फेरीवाल्यांची बाजू समोर येऊ द्या. 1995 मध्ये टाटा जेव्हा सर्वे केले होते आणि एका फेरीवाल्याच्या सर्वे करायला त्यांना 35 रुपये मिळाले होते, तेव्हा त्यांचा हा रिपोर्ट आहे की 324 करोड रुपये हप्ते म्हणून जातात. हे कधी केला होता सर्वे? हा हे 1995 95 ला. म्हणजे आता हा आकडा 1200 कोटीच्या वरती. येस, डेफिनेटली 1200 कोटीच्या वर गेलेला आहे. आणि आता काय आहे की बरेच कॉन्ट्रॅक्टदार माफिया ज्याला म्हणतात. आता हे जे 1200 कोटी आहेत हे महिन्याला आहेत, वर्षाला आहेत? हे वर्षाला आहेत. वर्षाला 1200 कोटी रुपये याच्यात उलाढाल होतीये. येस येस. बरं. आणि वरून आता बरेच कंट्रॅक्टर आले, माफिया ज्यांना म्हणतात आम्ही, त्यांच्याकडे 1000 गाड्या आहे, 500 गाडी आहे, 2000 गाड्या आहे, ते भाड्याने देतात. 30 रुपये भाड्याने देतात. ते काय करतात की 10 रुपये ते BMC वाल्यांना देतात, 20 रुपये ते खिशात ठेवतात आणि त्यांच्या मार्का बघून BMC ला देतात. म्हणजे नेमके कुणाला देतात BMC? BMC आता त्यांचे मेडिएटर आहे, ते त्यांच्याकडून घेतात आणि त्यांच्या ऑफिसरांना देतात. म्हणजे तिथल्या वॉर्ड ऑफिसरला देतात? वॉर्ड ऑफिसर नाही, त्यांचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत. प्रत्येक वॉर्डात इनक्रोच रिमूव्हल सिनियर इन्स्पेक्टर असतात. मग सिनियर इन्स्पेक्टर तर ते स्वतः ठेवू शकत नाही, कारण त्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा वॉच असणार. नाही, हे बघा, मला पण असा संशय होता की बरेच मोठे अधिकारी आहेत, त्यांना माहिती नसेल. पण टाउन बेंडिंग कमिटीमध्ये सगळे मी सांगितलं त्यांना की प्रत्येक ठिकाणी काय चालू आहे. माल घेऊन जातात, गोडाऊनमध्ये ठेवतात, 1000 द्या, 500 द्या, 1500 द्या, 200 द्या आणि असेच विदाऊट पावती सोडतात. हे सगळे सांगितल्यावर मला माहिती पडला की खालपासून वरपर्यंत सर्व माहिती आहे ना. म्हणजे तुम्ही काही आणि नवं मला सांगत आश्चर्य नव्हता? असं वाटतं की 227 नगरसेवक आहेत, ते काय ऍक्शन घेत नाही? ते यातले भागीदार आहेत, हिस्सेदार आहेत. नाही, ते मला बोलायचं नाहीये, मी बोलू पण शकत नाही. दयाशंकरजी, हीच ती वेळ आहे खरं बोलायची. तुम्ही जर आता खरं बोलला नाही तर लोकांना कळणार कसं की तुमच्यावर काय अन्याय होतोय? अन्याय दोन्ही बाजूनी तुमच्या फेरीवाल्यांना कसं पिळलं जात आहे. एकीकडे अनधिकृत म्हणून तुमच्यावर शिक्का लागलाय, तर दुसरीकडे नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी तुम्हाला पिळून पैसे काढत असतात. दयाशंकर सिंग, तुम्ही उत्तर द्या. दयाशंकर सिंग, येऊ ना आपण त्यांच्या उत्तर द्या. बोला. मी जे म्हणताय दयाशंकर सिंग, नेमकी परिस्थिती काय आहे? नाही, मी काय बोलतो, 24 वार्ड है, 24 वार्ड है, 227 नगरसेवक है. त्यांना हे माहित नाही का? प्रत्येक गोडाऊन मध्ये माल उचलून घेऊन जातात. आता हे बघा, BMCचे दंड किती आहे? एक हात गाडी पकडले तर 30,000 रुपये दंड आहे. ते 30,000 दंड भरण्यापेक्षा ते 2,000 रुपये गाडी घेऊ शकत नाही का नवीन? ते अडताणी साहेबांना बारंबार सांगितलं मी की साहेब, हे चुकीचा निर्णय आहे. हा करू आपण काही करत नाही. का करत नसावेत? काय वाटतं आपल्याला? हे मला असं वाटतं खालपासून वरपर्यंत हे चालू आहे सगळे. सगळे सहभागी आहेत. हो, सगळेच नगरसेवक असे नसतील, काही नगरसेवक असे असतील, काही नगरसेवक याला विरोध करणारे असतील. हाच तर खरा संदीप देशपांडे प्रश्न आहे. आपण अशा नगरसेवकांबद्दल बोलत नाही आहोत की जे याच्यात सहभागी नसतात, परंतु बहुसंख्येनं नगरसेवक आणि महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सहभागी असतात असा लोकांचा समज आहे आणि तेच आत्ता यांच्या बोलण्यात नाही पुढे येत आहे. काय सांगाल? नाही, याच्यात एक स्पष्टपणे सांगतो मी, नगरसेवकांचा काही इन्व्हॉल्वमेंट नसते याच्यामध्ये. विषय असा आहे, मी खूप जबाबदारीने बोलतोय. जे मी बोलतोय ते मी हे आयुक्तांपुढे सांगितलेलं आहे, माझ्या वॉर्ड कमिटीच्या बैठकीत सांगितलंय. दादर इथल्या जी नॉर्थ एरियामध्ये जबाल नावाचा दलाल आहे,
जो सगळ्यांचे हप्ते गोळा करतो आणि BMCत आणून देतो. मी नावासकट सांगतो इथे, मी आयुक्तांकडे नावासकट सांगितलेलं आहे, अजून त्याच्यावर कारवाई होत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या दलालाचं नाव कळूनही काहीही कारवाई केली नाही. आणि मी मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. थेट आरोप आहे तुमचा. नाही आरोप नाही, मी भर मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यात मी लपवत नाहीये काही. जमाल नावाचा दलाल आहे, तो सगळ्या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, तो तिथे BMC मधल्या अधिकाऱ्यांना आणून देतो. एवढंच सांगूनही जर कारवाई करत नसतील तर याच्यात तुम्ही नगरसेवकांना कशा दोषी धरणार? आणि नगरसेवक सांगतोय, आम्हाला वाटतंय की आमचे फुटपाथ हे फ्री असले पाहिजेत, हे नागरिकांना चालायला असले पाहिजेत, तिथे कचरा असता कामा नये. ही सगळी गोष्ट म्हणून आम्ही आज असं आहे की कोणाला लाईव्हलीहूड मिळू नये हा आमचा विषय नाही, मिळावा. पण त्याच्याबरोबरची शिस्त जर त्यांनी पाळली तर लोकांनाही त्रास होणार नाही. ती शिस्त जेवढं पाळणं महत्वाचं, त्याचबरोबर त्यात पारदर्शी कारभार असणं अत्यंत महत्वाचं. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालनही झाली पाहिजे. अशा प्रकारचा सर्वे याआधी केलेला असताना सुद्धा नव्या सर्वेमध्ये कसे गडबड गोंधळ चालतायत आणि ही फेरीवाल्यांची व्यवस्था आणि समस्या कशी वरती आलेली आहे या सगळ्याचं दर्शन आपल्याला घडतंय. यानिमित्त चर्चेला रंग चढतोय अशा करता की 1200 कोटींची उलाढाल हप्त्यांच्या स्वरूपात केवळ एका मुंबई शहरामध्ये या निमित्तानं होत असते. मुंबईचे हेराफेरीवाले या विषयावर आपण चर्चा करतोय. लायसन देणं अगर न देणं याच्याकरता सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि आलेलं बिल यांच्या या दोन्हीमधून जी एक टाउन वेंडिंग कमिटी निर्माण झाली, त्यात 40% हे फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 40% हे NGOचे प्रतिनिधी आणि 20% हे साधारणतः पोलीस किंवा BMC अशा प्रकारचं कॉन्फिगरेशन होतं. याच्यामध्ये कुठेही नगरसेवकांना कोणत्याही प्रकारचा स्थान नव्हतं. परंतु ही टाउन वेंडिंग कमिटी नेमकं काय करते, याच्यात नेमकं काय होतं? दयाशंकर सिंग, तुम्ही ती नेहमी कमिटी अटेंड करत असता, बरोबर आहे ना? हो बरोबर. त्या कमिटीत नेमकं काय होतं? त्या कमिटीला अधिकार काय? तिथे तुम्ही हे सगळे प्रश्न उठवत नाही का? नाही, प्रश्न उठवतो आम्ही. त्यांनी एक फॉर्म प्रोड्यूस केले टाउन बिल्डिंग कमिटीमध्ये, मी असा फॉर्म फेरीवाल्यांना देणार आहे आणि हे पॉलिसी बनवून दिले की ही पॉलिसी आम्ही लावणार आहे. ते आम्ही विरोध केला त्याच्या, की हा फॉर्म तुमच्या बरोबर नाही आहे. फॉर्म म्हणजे काय आहे की तुम्ही फोटो काढणार, तिथे देणार तुम्ही आणि तिथे गर्दी वाढणार रोडवर. तुम्ही एक काम करा की ज्यांच्याकडे पुरावा आहे, BMCच्या त्यांच्या रेसिप्ट आहे, त्यांच्या टाटा जुआ सर्वेचे आहे, ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे, ते SLP मध्ये त्यांचं नाव आहे, कुठे BMCचे लोक त्यांना दंडित केलेले आहे, त्याची रसीद आहे, त्यांना तुम्ही ऑफिसमध्ये बोलवा, वार्डात बोलवा, लाईन लावा तिथे आणि त्यांच्या हे बघून तुम्ही द्या. ज्यांच्याकडे ती रिसीट नाही, अशा प्रकारचा पुरावा नाही, ते अनधिकृत आहेत आणि त्यांना लायसन मिळू नये. बरोबर आहे ना? बरोबर, ही तुमची भूमिका आहे? हो आहे. आपण भाजपची भूमिका याच्यावर काय ते बघूया. आपल्याबरोबर मनोज कोटक आहेत. मनोज कोटक, ज्यांच्याकडे आपण अधिकृत असल्याचा कोणताही पुरावा नाही हे एका बाजूला, तर 1962 नंतर कोणालाही अशा प्रकारचा परवाना देण्यात आलेला नाही ही तुम्हीच माहिती सांगितलेली आहे, बरोबर आहे? मग या दोघांची सांगड कशी घालायची? 95% तर अनधिकृत आहेत. माझं स्पष्ट मत आहे की जे हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोन ठरवण्यात आले होते आणि ज्या पद्धतीने हॉकिंग झोनच्या बाहेर जाऊन जे हॉकर्स बसतात ते सगळे नॉन हॉकिंग झोनमध्ये बसणारे हॉकर हे अनधिकृत आहे. भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की फुटपाथ हे चालण्याकरिता असावी आणि त्याच्यावरती बसणारा नॉन हॉकिंग झोनमधला प्रत्येक फेरीवाला हा अनधिकृत आहे आणि त्यांनी तिथे लायसन्स मागणं हेच गैरकृत्य आहे. हे टाउन वेंडिंग कमिटी जी केली, आपण जसं म्हणाला की 40% त्यात हॉकर्सचे प्रतिनिधी आहे. आता दयाशंकर सिंग इथे सांगतात की आम्ही या गोष्टीला विरोध केला, या गोष्टीला विरोध केला. काल आम्ही स्थायी समितीमध्ये हाच मुद्दा मांडला आहे की इफ ही कमिटीच जर योग्य रीतीने काम करत नसेल तर या सगळ्या प्रक्रिया तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करताय, त्यामुळे कंटेम्प्ट पिटिशन आम्ही आयुक्तांवरती आणणार ही आमची भूमिका. मनोजजी, मला एक थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा विरोध फेरीवाल्यांना आहे का या कार्यपद्धतीला आहे? अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन्स देण्याबाबतचा आमचा विरोध आहे आणि जो फेरीवाला अधिकृत आहे, ज्याच्याकडे लायसन्स आहे आणि हॉकिंग झोन मध्ये बसतो, त्याला आमचा विरोध नाही. संदीप देशपांडे, मनसेची भूमिका काय आहे? भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही पहिल्यापासून जेव्हा हा सर्वे चालू झाला तेव्हापासून आमची ही भूमिका आहे की जे अनधिकृत लोक आहेत, आज म्हणजे हे सांगतात की ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्यावर कारवाईची रिसीट आहे. आमचं म्हणणं आहे की ज्याच्यावर कारवाई झालेली आहे, म्हणजे कारवाई का करतो आपण? तर इलिगल काम केलं म्हणून करतो. ज्याच्यावर कारवाई झालेली आहे ती गोष्ट तुम्ही पुरावा म्हणून ग्राह्य धरताय.
म्हणजे तुम्ही इलिगल गोष्टी करायला बढावा देता असा अर्थ. आज मी जर एखादी इलिगल गोष्ट करतोय त्याची 10 वर्षांनी मला उपयोगी ठरणार आहे, हा कुठला नियम आहे आणि कुठले निकष आहेत? बोला. मूळ त्याच्यातला प्रश्न असा आहे की या शहरात फेरीवाले वाढवण्याची आवश्यकता का वाटली, का वाढवायचे फेरीवाले या शहरात? आहे तेवढे पुरेसे होते. हे नवीन देण्याचं कारण काय? नवीन टाउन वेंडिंग कमिटी बसून त्या टाउन वेंडिंग कमिटीने 3,50,000 फेरीवाले या शहराच्या डोक्यावर मारायचं, हे पाप ज्यांनी केले ते बिलच्या बद्दल प्रश्न विचारा की या शहराला गरज काय होती नवीन फेरीवाले आणण्याची किंवा नवीन फेरीवाले regularize करण्याची? गरज आहे. बरोबर आहे, आपण फेरीवाल्यांचे अध्यक्ष आहात, आपण 100% म्हणणार की आहे त्याच्यापेक्षा दुप्पट फेरीवाल्यांची गरज आहे आणि ती खरी असू शकेल. फक्त ती खरी आहे की नाही हे आपण ठरवण्याचा अधिकार हा जनतेचा असू शकतो. आपण जरा तज्ञांकडनं तपासून घेऊया. आपल्याबरोबर शरद भौमिक आहेत. आहे हे फेरीवाले पुरेसे आहेत काय? आणखीन रस्ते गजबजाट करण्याजोगे आहेत? आपल्याकडे भरपूर रस्ते आहेत, भरपूर मोकळ्या जागा आहेत, भरपूर स्वच्छता आहे. आपल्याकडे स्टेशनं अशी बांधलेली आहेत की त्याच्यावर आणखीन 2-5 हजार, बोरिवली काय, ठाणा काय, कांदिवली काय, दादर काय, इन्सी केळकर रोड काय, आणखीन 2-5 हजार तिकडे जरी फेरी आले तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. काय नेमकी अवस्था? फेरी वाले के देखना चाहिए कि दोनों तरफ से फेरी वाले क्यों हैं, फेरी वाले ऐसे लोग ये नहीं, हाँ उसीलिए है ना, उसको कहता है उसीलिए आया है. जहाँ नहीं होगा वहाँ फेरी वाले नहीं रहेंगे. तो ये सबसे पहले बात है. और आप लोग जो बोलते हैं कि जबरदस्ती 3.5 लाख फेरी वाले को ठोपा है इधर, ये गलत है. क्योंकि एक तरफ उसने लिखा है 2.5%, लेकिन ये कानून ये भी कहता है कि जो अभी जो फेरी वाले हैं जितने, उनको आप डिस्टर्ब नहीं कर सकते, तो वो 2 लाख भी हो सकता है. तो इसका मतलब ये नहीं है कि आप और 1.5 लाख फेरी वाले को इधर उधर से लाके बोल देंगे कि कानून में लिखा है 2.5%. दिस इज रॉन्ग. एक बात है. दूसरी है जो नॉन हॉकिंग एंड नॉन हॉकिंग जोन के जो सवाल उठाया है, जो फुटपाथ है सिर्फ जाने के लिए, दिस इज एन ओल्ड आर्ग्यूमेंट. अब देखिए स्वधन सिंह वर्सेस एनडीएमसी, सुप्रीम कोर्ट की जो जजमेंट हुआ जिसके बेसिस पे बाद में सुप्रीम कोर्ट ने कहा कि यू हैव टू फॉर्म दीज जोन्स एंड अकोमोडेट हॉकर्स, वो किस लिए? वो सुप्रीम कोर्ट मैंने जजमेंट में स्पष्ट लिखा है कि आप नहीं कहते कि रास्ते सिर्फ जाने आने के लिए. एक प्रश्न फक्त यांना विचारायचा आणि सगळ्यांना विचारायचा, ज्यांनी हे पॉलिसी बनवली, ज्यांनी भौमिक साहेबांना स्वतःच्या घराच्या बाहेर फेरीवाला चालणार आहे का? ज्यांनी पॉलिसी बनवली त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षाच्या बाहेर फेरीवाला चालणार आहे का? आयुक्त सीताराम कुंटेंना स्वतःच्या घराच्या बाहेर फेरीवाला चालणार आहे का? त्यांना नाही चालणार. मग त्यांच्या घराबाहेर नाही आणि बाकी जनतेच्या घराच्या बाहेर सगळे फेरीवाले चालणार. ही कुठली भूमिका आहे तुमची? त्यांच्या घरी बाहेर फेरीवाले नाही होणार. पांडे साहेब, एक मी बोलतो. दुसरा मुद्दा त्यामध्ये असा आहे की जे आहेत अनाधिकृत, येतो मनोज कोटक, स्वतःच्या बंगले चांगले ठेवायचे आणि बाकी लोकांची वाट लावायची. ही कुठली भूमिका? 12/2/2007 जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा. तेव्हा चेअरमॅन आले होते हाकिंग आणि नॉन हाकिंग झोन करायला. ते अब्दुल रहमान स्ट्रीटला गेले. ते म्हणाले जेवढा फुटपाथ आहे मोस्टली ते दुकानदार ते हे वाढवले आहे, ते दुकान वाढवले आहे किंवा एक्झिबिशन करतात आणि ते भाड्याने देतात फुटपाथ ते. आणि 56,000 बिल्डिंग अवैध आहे आणि प्रत्येक ठिकाणी अनऑथराइज्ड पार्किंग आहे. त्याच्या विरोधात भाजपा आणि प्रत्येक पार्टीच्या लोकांना मी विचारतो, तो तुम्ही का विरोध करत नाही? भारतात अशी काही गावं आहेत ज्यांची नावं आपण वर्षातनं केवळ एकदाच ऐकतो. आजची गोष्ट आहे अशाच एका आटपाट गावात. हे गाव तुमचंही असू शकतं. लवकरच झी24 तासवर. मुंबईचे हेऱ्या फेरीवाले, मुंबईच्या फेरीवाल्यांचं जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणाविषयी अनेक तक्रारी येत आहेत. त्यात अनेक मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. त्या विषयावरच आपण चर्चा करतो. आपल्याबरोबर संदीप देशपांडे. मुंबईचे दुकानदार दुकानाच्या बाहेर शेड वाढवतात, पदपथाची जागा, फुटपाथची जागा व्यापतात, ते तुम्हाला चालतं का? आणि फक्त फेरीवाल्यांवरच तुमचा राग आहे का, असा प्रश्न आता दयाशंकर सिंग यांनी विचारला. ना दुकानाच्या याच्यावर कारवाई करावी ना, कोणच नाही म्हणत की कारवाई करू नये. 100% कारवाई करावी. पण दुसरी गोष्ट एक आहे, दुकानदारांकडनं काहीतरी रेव्हेन्यू महानगरपालिकेला मिळतो. आज जेवढे फेरीवाले बसतात तुम्ही कुठलाही रेव्हेन्यू महानगरपालिकेला देत नाही. नंबर 2, तुम्हाला बंधनकारक आहे की निदान तुम्ही जो जिथे बसताय तिथलं कचरा साफ करायला पाहिजे, जागा साफ करायला. आज तुम्ही सगळा जेव्हा धंदा करता तिकडनं उठून निघून जाता आणि तुमचा सगळा कचरा का महानगरपालिकेने साफ करायचा?
आणि लोकांनी त्या कचऱ्यात फिरायचं. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेताय तर त्याच्याबरोबर तुमची कर्तव्य नाही आहेत. आपल्या इव्हन देशाने म्हटलेलं आहे की एव्हरी ड्युटी हॅज गॉट विथ ऑल ऑब्लिगेशन. आपल्याबरोबर मनोज कोटक, तुम्ही या विचारांची सहमत आहात का? कारण या विषयावरचं नेमकं सोल्युशन काय असं वाटतं आपल्याला? असं आहे की जसं संदीप देशपांडे म्हणाले की फक्त महापालिकेचा रेव्हेन्यू हा मुद्दा नाही आहे, त्याच्यामधून इन्कम टॅक्स, सेल टॅक्स ह्या बऱ्याचशा प्रकारचे टॅक्सेस दुकानदारकडून येतात. आज कुठला हॉकर आणि फेरीवाला आहे जो इन्कम टॅक्स आणि सेल टॅक्स भरतो मला सांगा? कुठल्या प्रकारचा रेव्हेन्यू त्या शहराला देतो? फॉरगेट, तुम्ही दुकानाच्या पुढची जागा म्हणाले. सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी एक आदेश दिला होता हा निर्देश येण्याच्या आधी की 100 मीटर हॉस्पिटल, 100 मीटर शाळा किंवा धार्मिक स्थळांच्या आसपास फेरीवाले बसले नाही पाहिजे. आपण कुठल्याही देवळाच्या बाहेर जाऊन बसा, ह्यांनी कुठला नियम पाळला? जेव्हा सुप्रीम कोर्टाचे आदेश होते तेव्हा हे त्याच पद्धतीने बसत होते. आज दुकानदाराचा मुद्दा पुढे करून मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने रस्त्यावर अन्न शिजवायलाही मनाई केलेली आहे. येस, कुकिंग ऑन रोड वॉज ऑल्सो बॅन्ड बाय सुप्रीम कोर्ट एट सर्टन पॉईंट ऑफ टाइम. त्यावेळेस सुद्धा हे हॉकर्स त्याच पद्धतीने बसत होते. आपण सोल्युशन सांगितलं. मी आपल्याला विचारतो की 40% टाउन वेंडिंग कमिटीमध्ये हॉकर्सचं रिप्रेझेंटेशन आहे. ज्या नियम आणि अटी शर्तीप्रमाणे ज्या पद्धतीने बसणार आणि बाकीचे नॉन हॉकिंग झोनमध्ये जे अनधिकृत फेरीवाले बसत आहेत काय हे त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहेत का की आम्ही यांना काढून घेऊ या शहरामधून? हे शहर विद्रूप करणारे जे फेरीवाले आहेत त्यांना आम्ही उचलून बाहेर घेऊन जाऊ असं ते ठामपणे सांगायला आज तयार आहे का? जर त्यांचाच आक्षेप असेल की ही टाउन वेंडिंग कमिटी काम करत नाही तर मग अशी टाउन वेंडिंग कमिटीचा उपयोग काय? ज्या बिलमध्ये ती प्रोव्हिजन होती की 40% यांचे प्रतिनिधी घ्या, 40% NGO घ्या. मनोज, तुम्ही अजून एक सोल्युशन देत नाही आहात की या तिढ्यावर जो सर्वे चाललेला आहे सर, महानगरपालिका जो सर्वे करते आहे, एकीकडे तुम्ही भौमिक साहेबांना 3 वॉर्ड करायला दिलेत, पुढचे वॉर्ड त्यांना दिले नाहीत. त्यांचे फाइंडिंग्स मी स्वतः पाहिलेत, ते अतिशय उत्तम आहेत. ते तुम्ही इन्कॉर्पोरेट करताय की नाही याच्याविषयीचं स्पष्टीकरण तुमच्याकडून येत नाही. नेमकं सोल्युशन काय? मला स्पष्ट मत आहे की जे अधिकृत लायसन्स होल्डर फेरीवाले आहे ते तिथे राहावे. जे नॉन हॉकिंग झोनमध्ये बसतात त्या सगळ्यांना बाहेर करण्यात यावं. नवीन सर्वेची गरज नाही असं आमचं मत आहे. हे सोल्युशन तुम्हाला मान्य आहे दयाशंकरजी? हॉकिंग आणि नॉन हॉकिंग झोन कोणी बनवलेलं आहे? ज्यांना पाठवले होते हॉकिंग आणि नॉन हॉकिंग झोन करायला त्यांनी रिपोर्ट दिले की फुटपाथ क्लिअर होत नाही त्यापर्यंत आम्ही हे करू शकत नाही. आणि हॉकिंग नॉन हॉकिंग झोन जे आहे अजून पण पेंडिंग आहे. आणि एक मी बोलतो की 19/1/G आणि 19/1/D हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये 2 सेक्शन आहे. 19/1/G म्हणजे हॉकिंग इज द फंडामेंटल राईट ऑफ हॉकर्स. सिटीमध्ये राहण्याचा अधिकार नाही, शहरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. फंडामेंटल राईट ऑफ पेडेस्ट्रियन फंडामेंटल राईट अनधिकृतपणे कुठेही सिटीमध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही. भांडत होते म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला. महानगरपालिकेने ज्या पद्धतीने बाजू सुप्रीम कोर्टात मांडायला पाहिजे होती लोक, याच्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही तेवढेच जबाबदारी त्यांनी बाजू मांडलेली. महानगरपालिका सुद्धा, राज्य सरकार सुद्धा आहे. त्यांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आपल्याबरोबर भौमिक सर आहेत. भौमिक सर, तुम्ही या सगळ्यावर शेवटी एक उपाय काय सुचवाल? तुम्ही सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणाचं पुढे काय होतंय याचाही निकाल मला आता इथे समोर दिसत नाही की त्या सर्वेक्षणाचं जे काही निष्कर्ष आहेत ते फॉलो केले जाणार आहेत, नाही केले जाणार आहेत. तुम्हाला या सर्वेक्षण जे आता चालू आहे आणि त्याच्यानंतर जे काही होईल, तुम्ही काय सोल्यूशन सुचवाल? देखिए, जो सर्वेक्षण हमने जो किया ये 3 वार्ड में, वी हैव गॉन इनटू डिटेल, जो सब डिटेल्स दिया कि कौन कौन जगह में कितने हॉकर्स हैं, हर एक रास्ते में कितने हॉकर्स हैं, क्या बेचते हैं, हाउ मेनी टी सेलर्स आते हैं, हाउ मेनी वेजिटेबल वेंडर्स कितने हैं, कितने लोग हैं बाकी, वो सब कुछ है वहाँ जो एग्जिस्टिंग हॉकर्स. नाउ आई विल टेल यू वन थिंग, जो आप जो बोलते हैं कि सर्वेक्षण की ज़रूरत नहीं है, दिस इज अ मैंडेट गिवन बाय बोथ द हॉकिंग लॉ एंड ऑल्सो बाय द सुप्रीम कोर्ट. 2 जगह में ही कहा है कि 4 महीने के अंदर आपको सर्वेक्षण करना है, तब तक आप कोई हॉकर को निकाल नहीं सकते हैं. दैट इज व्हाट आई एम सेइंग. नो, किस तरह से आप करते हैं, बिकॉज यू वांट अ लॉट ऑफ करप्शन, दिस इज अ डिफरेंट मैटर. लेकिन अगर आपके पॉलिटिकल विल होता तो आप कर सकते थे. दूसरी बात है, अगर कहना कि इन लोगों को निकाल देना चाहिए, द होल प्रॉब्लम इज दैट जो आप वो टैक्स नहीं देते वगैरह वगैरह जो सब बोलते हैं वो गैर कानूनी है, उसीलिए टैक्स नहीं देते. यू रेगुलराइज देम, हम वही बोलते हैं. ऐसा थोड़ी है कोई रेगुलराइज करने की जरूरत है. आज सब फेरी वालों को तो
सबको थोड़ी ऐसे regularize करने की- क्यों करने की- नहीं, हम लोग- मुंबई शहर की but this is very capacity- wrong. वालों ने कभी ये टैक्स अलग देने बात को है ना ना। नहीं बोला है। अरे टैक्स 30 देने को मना रुपए नहीं रोज किया तो दिया कहीं भी फेरीवालों बैठ अरे वो जाएंगे इतने क्या? अगर मला- बीएमसी को मला- दे मला सकते चर्चेची हैं वेळ- चर्चेची वेळ माय संपलेली पॉइंट आहे. इज अगर वो जो देखा है एंड प्लस इज नॉट जस्ट मुंबई के बात नहीं है नहीं, दिल्ली we are सारे talking शहरों about के Mumbai. देखिए सारे बरोबर है, शहरों के हैं, हम लोग we are मुंबई के talking बारे में about बात कर our रहे हैं। city. नहीं नहीं हमारे सिटी में आने की जरूरत नहीं है। फिलहाल देखिए अगर यही फेरी वाले मुंबईचे फेरीवाले 400 करोड़ हा रुपया विषय दे सकते हैं किती सेन्सिटिव्ह आहे आणि या विषयावरची चर्चा ही कशी उत्तरोत्तर रंगत जाते. मी तुम्हाला हा सर्वेक्षण चालू झाल्यानंतर आमच्या एका झी 24 तासच्या प्रतिनिधींनी पाहिलेली गोष्ट सांगतो. त्यांनी भांडूप पश्चिम जुना गाढव नाका परिसरात अशोक केदारी चौकात हे सर्वेक्षण चालू झाल्यानंतर त्यांना काय आढळलं, त्यांनी मला एक SMS पाठवला आणि त्यात असं लिहिलंय की तिथल्या काही नागरिकांनी रस्त्यावर झटपट लाकडी बाकड्याचे स्टॉल उभारले आणि घरातली नवी जुनी भांडी, आहेराची लग्न समारंभात आलेली भांडी त्यावर मांडून ठेवली आणि ती विकायचा प्रयत्न करू लागले. असे 25 ते 30 स्टॉल एका रात्रीत लागले. कारण सर्वेक्षणात जर आपल्याला लॉटरी लागली आणि आपण अधिकृत बनलो तर ती जागा आपल्या मालकीची होईल आणि तिथे आपल्याला व्यवसाय करता येईल. परंतु या सगळ्यामुळं रस्त्यावर होणारी गार, संदीप देशपांडे म्हणाले ते खरं आहे. कोणाला आपल्या घरासमोर अशा प्रकारचा फेरीवाला हवा असतो सांगा? फेरीवाले हवे असतात ते बाजूच्या गल्लीत. याचं कारण आपल्याला घराजवळ स्टेशनमधून उतरल्यानंतर, बसमधून उतरल्यानंतर, रिक्षामधून उतरल्यानंतर आपल्याला पटकन भाजी किंवा फळं घ्यायला किंवा आणखीन काहीही घ्यायला समोर फेरीवाला हवा असतो. मग तो फेरीवाला अधिकृत आहे, अनधिकृत आहे, त्या फेरीवाल्याचं नेमकं धोरण या शहरात आहे का, ते राबवलं जात आहे का, या कशाशीही आपला संबंध नसतो. त्या फेरीवाल्यांनी आपला गाशा तिथून गुंडाळल्यानंतर रात्री त्या ठिकाणी असलेली घाण उचलण्याची जबाबदारी मालिकेनेच घ्यायची का, त्याचा खर्च पालिकेनेच करायचा का, या सगळ्याचा दोष आपण फक्त पालिकेलाच देणार आहोत का? आपली काही जबाबदारी आहे की नाही? या सगळ्यामध्ये सुस्पष्टपणे सर्वेक्षण हे अत्यंत शास्त्रीय दृष्ट्या आणि एका तिसऱ्या एजन्सीकडनं केलं जावं, कदाचित ते अधिक सुस्पष्ट आणि चांगलं होईल असाच या चर्चेचा निष्कर्ष आहे. कोण अधिकृत आणि कोण अनधिकृत हे ठरवणं आता इतकं कठीण झालेलं आहे. कारण अनधिकृत लोकांची, फेरीवाल्यांची संख्या इतकी प्रचंड मोठी आहे की अधिकृतवालेच यात मायनॉरिटीमध्ये जातील अशा प्रकारचा धोका आत्ता इथे संभवतोय. मनोज कोटक यांनी मात्र याच्यातलं एक जे सोल्युशन दिलेलं आहे त्याच्याशी मी थोडासा सहमत अशा करता आहे की कुठंतरी ही कोंडी सोडायची सुरुवात होण्याची आत्ता गरज आहे. त्या दृष्टिकोनातनं आज ही चर्चा झाली. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.